पॅकिंग वगैरे सगळं झालेली आहे. राजवीर सुद्धा तयार आहे आणि ही प्रांजल बघा, प्रांजल पण तयार आहे. प्रांजलची तब्येत काही ठीक नाही आहे, तिला पूर्ण तिची दाढ अशी दुखायला लागली. तर सूज आहे एका साईडनं पूर्ण. तिला रात्रीच आम्ही दवाखान्यामध्ये ते नेलं होतं. तर आज ना आम्ही आता सुट्ट्या लागलेल्या, तर आज गावाला जाणार आहोत 8-10 दिवसासाठी. हे बघा ही प्रांजल. तर चला मग आता थोडंसं आवरते, तर मग निघूया आता आपण लगेच. पूर्ण पॅकिंग ते झालेली, जेवणं वगैरे झालेत, सोबत घेतलं आहे मुलांना पण डब्बा ते. तर गाडीत काय माहिती आता खातात का नाही. तर टोपी घाल ना तुझी. तिला खायला घ्यायचं नाही. केळी चिकू घेतलेत मी सोबत खायला गाडीमध्ये, डबा पण घेतलाय. ढोली चिवडा पाहिजे, नाहीतर लक्ष्मीनारायण चिवडा. हा माझा फेवरेट. मी प्रवासात असलो ना, लक्ष्मीनारायण चिवडा नाहीतर ढोली चिवडा. नाही आता ते उन्हाळ्याचं काय जास्त तेलकट ते काही खाऊ वाटत नाही. असे फळं वगैरे बरं वाटतात. अंगूर ते पण आता अंगूर पण आहे ना, टरबूज येतात पण आता टरबूज खाता येत नाही प्रवासात. टरबूज नाही खाता येत. आणि द्राक्ष जे आहेत अंगूर ते कमी झाले जातात. आंब्याचं सीझन आले ना. आणि कसं कापायचं? टरबूजला नाही का घरीच कापून ठेवायचं आणि डब्यातच न्यायचं. हा बघा, प्रांजल म्हणती घरी कट करून घ्यायचे टरबूजच्या स्लाइस आणि डब्यामध्ये, आणि मग गाडीत खायच्या. आंब्याचं सीझन आले त्याच्यामुळे आंबे बी कापता येत नाही. आंबे पण नाही खाता येत. असं दुसरे केळी चिकू असं काही खाता येत. आणि अंगूर तर नाही जात. अंगूर ते आंबे आल्यामुळं कमी झाले होते. अंगूर नाही जात जास्त. काहीच फळ भेटत नाही आंब्याशिवाय. चला मग आवरा. राजवीर घ्या बॅग. 11:15 निघूया घरातून आपण. चला. 11:30 गाडी येईल आपली. हो मग जा तुम्ही. ठीक आहे. आणि मी मागून येतो. मी परतूरला, मला बोलवा. हा चला मग. प्रवासाला जाताना पूर्ण काळजी घ्या. डोळ्याला गॉगल ते घाला आणि स्कार्फही घ्या, टोप्याही वापरा आणि भरपूर असं पाणी सोबत घ्या. आम्ही 2-3 बॉटल सोबत घेतलेले आहेत पाणी, कारण की आता खूप ऊन वाढलेलं आहे, खूप टेम्परेचर जास्तीचं झालेलं आहे. तर आम्ही 2-3 अशा बॉटल, एक स्पेशल बॉटल अशी पिशवीच घेतलेली आहे सोबत. हे बघा प्रांजलचं काय चाललं आहे की. गाडी चालली नाही आणखी आपली. गाडी चालली नाही. खूप वेळ आहे आता गाडीला. परभणी, बीड परभणी. आणि ही बीड पाथरी वाटते, पाथरी. तर सुट्ट्या ते असल्यामुळे मुलांनाही जाण्याची खूप हे होती, जाण्यासाठी खूप एक्सायटेड होते. तर म्हणलं चला एकदा जाऊन यावं. आता मे महिन्यामध्ये पण आणखी खूप असा उन्हाळा पण सुरू होत आहे. खूप गरमीचे दिवस असतात, प्रवासात पण खूप गरम होते. तर आमचा 4-5 तासाचा प्रवास होता. खूप अशी गरमी होत होती प्रवासामध्ये. घरून आम्ही बऱ्याच 2-3 पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतलं होतं, खायलासुद्धा घेतलं होतं मुलांना. पण ते काही गरमीने काही खात नव्हते, म्हणून असे फळं वगैरे खात होते. केळी बिळी घेतलेली होती. मामाच्या गावाला जायचं म्हणलं ना, मुलांना खूप आवडते, कारण की इकडे माझ्या माहेरी छोटे छोटे मुलं आहेत खेळायला. भावाची मुलं ते. माझी बहीण थोडी उशिरा येणार होती, बहिणीचे मुलं मोठे आहेत. तर बहीण म्हणली अगोदर ये म्हणे तू, नंतर येईन म्हणे मी 2-4 दिवसांनी. तर असे 2-4 आम्हाला बरेच बसस्टँड वगैरे लागले. बरेच बसस्टँडचं पण काम सुरू होतं, बरेच बसस्टँड पाडलेले होते. तर असं पत्र्याचे शेड वगैरे केलेले होते. खूप आता गर्दी हे काढ बाळा, आजीला बसू दे. थांबा थांबा, हे काढा ना. लय गरमी होती. जाऊ दे, त्या आजी इथं म्हणून त्यांना बसू दिलं नाही. तर नाही, आता खूप गरमी होती, गरमी व्हायला लागली. गरमी आहे गाडीला. आजी कुठून बस? लातूरून आलात. आता कुठं जायचंय? सातवडा. एकटाच आहेत का?
लातूरून आले ते लातूर. तर त्या आजी माझ्या बाजूला बसलेल्या होत्या. समोरच्या सीटवर एक मावशी बसलेल्या होत्या. त्या साधं उभा राहिलं तरी त्यांना बोलत होत्या. तर म्हणलं या माझ्या बाजूला बसा. मी त्यांना थोडीशी जागा दिली कारण की त्यांना समोरच्याच बसस्टॉपला उतरायचं होतं. खूप असा उन्हाचा पण हे वाढलेला आहे आता पारा भरपूर. एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी. थोडीसुद्धा कोणाला जागा देत नाही. पण त्या आजी होत्या, आम्ही त्यांना बसायला थोडी जागा दिलेली आहे. खूप गर्दी. जसं जसं गाव असं वाटतंय कधी येईल आणि कधी नाही. आणखी 1.5 तास राहिलं होतं. तर असं वाटत होतं असं खूप गरम ते होत होतं. कधी उतरावतं आणि कधी नाही. आणि जसं जवळ येईल ना तर त्याचं खूप बोर पण होते. तर अशी नदी पण खूप मोठी, नदीला भरपूर पाणी होतं आलेलं एवढ्या उन्हाळ्यात पण, कारण की ह्यावर्षी पाऊस भरपूर पडलेला होता. तर आता जवळच आमचं गाव पण आलेलं होतं. ब्रिजवरून गाडी जात होती आणि रेल्वे स्टेशनपासून आमचं घर पण जवळ आहे, कारण की आमच्या गावावरून इकडे रेल्वे नसल्यामुळे आम्हाला बसचा प्रवास करणं लागतो आहे. आणि बसमध्ये खूप अशी गर्दी होत असती. खूप असे उभा पण राहिलेले लोक, खूप असं गरम जास्तीचंच होत होतं. मग आम्ही उतरलो खाली. थोडेसे मला टरबूज काय बघावं, तर टरबूज काही नव्हते. मला आंबे घ्यावात. मग आंबे वगैरे घेतलं आणि रिक्षामध्ये राजवीर, मी आणि प्रांजल आलो, कारण की खूप ऊन होतं. तर त्यांना म्हणलं मी भावाला, त्यांना काही येऊ नका घ्यायला, आम्हीच येतो म्हणून. आणि जाताना जवळच होतं, काही जास्त लांब नाही स्टेशनपासून घर, अगदी थोड्याच अंतरावर आहे. 5 मिनटंच लागतात घरी जायला. तर जाता जाताना आम्हाला आमच्या भावाचा मुलगा आमच्या भावाचा मुलगा लहान एवढ्या उन्हात चालला होता बाहेर. हे बघा रोडला भेटलाय तो, बघा कसा. त्याला लगेच आम्ही ॲटोमध्ये घेतलंय. तुम्ही दुपारी येते 5 वाजता. 5ला नाही येत गाडी आमची, 4ला. आमची गाडीच्या. पोहोचलो. ही माझी आजी आहे, आईची आई. आणि माझी आई घरी नव्हती, तिला अचानक बाहेर जावं लागलं एका पाहुण्यांच्या इथं. त्यांच्या इथं जरा दुःखद घटना घडलेली होती, तर ती येणार होती संध्याकाळी. आजीचा असा लाड करणं चालला. आताच लिंबू सरबत घ्यायचं आता आम्हाला. चहा नाही घेतला आता गरमीचा. तर खूप आता इथं धिंगाणा आहे. सगळे मुलं आहेत छोटे छोटे, तुम्हाला दाखवते मी. आणि हा एक आहे मोठा, हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे प्रणव. आमच्या राजवीरच्या एवढाच आहे. राजवीर थोडा. तू कितीला गेला प्रणव आता? मी आता 10वीला जाईन. 10वीला ना? आता 10वीचे क्लासेस आहेत का? हा चालू आहेत. चालू आहेत का? हा. हे बघा ही प्रांजल. प्रांजल तर काय आता इथं आली ना, एवढे तिला खेळायला आहेत. आता तिला जेवायची पण नाही. हे बघा ही आमच्या लहान भावाची पोरगी. बघा कशी बघते. कशी काय करायलीस? ही माझी आजी, माझ्या आईची आई. मी घरी आले पण माझी आईच घरी नाही. माझी आई गेली गावाला. अचानक तिला जावं लागलं म्हणून ती गेलेली आहे. तर येणार आहे ते संध्याकाळी. माझ्या आईची आई आजी. बरी आहेस का माय? हा बरी आहे म्हणते. हा.